इसके ऊपर हमारे कार्तिक भाई इनके साथ में ये जो एवन जोड़ी है, ये जय और वीरू की जोड़ी जबा शेख, इनका भी स्वागत है दमदार आमदार ट्रॉफी 2025 में। तर टॉस जिंकला न्यू यंगस्टर वाहाल टीमनं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मार्च 4 षटकांची असेल. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. भरपूर चांगलं क्रीडांगण, भरपूर चांगली स्पर्धा. या स्पर्धेची A1 जोडी ज्यांच्या माध्यमातून हा A1 आयोजक नक्की संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेले क्रीडांगण पाहायला मिळतं. 5 दिवस क्रिकेटचं थर्रार आणि अगदी रॉयल आयोजन खरं तर या स्पर्धेमध्ये पाहतोय. अहमदाबाद चषक म्हटलं तर पनवेल तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त होणाऱ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा अगदी हा थरार पाहतो आपण. अहमदाबाद चषकाचे दमदार आयोजन. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये ही शेवटची मॅच तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळेल. सर्व काही अगदी ऑफिशियल पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये साऊंड सिस्टमचे सानिया डीजेचे प्रोप्रायटर डेझन नितीन हे म्हटलं तर आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नक्कीच ज्यांना आपलं नाव अगदी उंचावरती घेऊन गेला आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपला ब्रँड बनवला सानिया डीजेचा, आणि तो सध्या ती साऊथ सिस्टम तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ही स्पर्धा 7 संबंध पार करण्यासाठी आमचे प्राप्ती डिजिटल लाईव्ह चितूबाई यांची पूर्ण टीम हे देखील भरपूर चांगली मेहनत घेतात. आणि आज त्यांची देखील एक वाहिनी या टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर चांगली प्रसिद्धी आहे आणि ती वाहिनी सध्या या स्पर्धेमध्ये. आणि त्याच्यानंतर या स्पर्धेचा पूर्णपणे भार ज्या समालोचकांना संभाळलं, याच गावाचा अतिशय गोड आवाज आमचे अगदी जवळचे मित्र साई राजे सर यांचा पूर्णपणे या स्पर्धेमध्ये अगदी मोलाचं योगदान आपण सातत्याने पाहतोय. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाले. कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सलामीची जोडी निलेश पाटील आणि हरेश कावण कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा. ही दुसरी मॅच द्वितीय फेरीमध्ये पहिलाच बॉल थोडंसं हलक्यातनं केला. ऑनसाईडला फटका चांगला, सिंगलला प्राधान्य दिला. वैयक्तिक अन संघाचं हे अकाउंट ओपन करत असताना फलंदाज निलेश पाटील एका धावेनं. पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज सुदेश सालुंके हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. पहिलं षटक महत्वाचं मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक त्याच्या औचित चांगली गोलंदाज सुदेश सालुंकेला करावी लागेल. स्ट्राईक रोटेट, स्ट्राईक वरती हरेश कावन. हा प्रॅकर होता पुल केला पाठच्या प्रॉपर रडार मध्ये, ऑन साईडला दिला तडाका. पहिल्याच बॉल वरती हा अवय अल्ला फलंदाज हरेश कावनच्या बॅट मधून आलाय षटकार. परिचय दिला फलंदाज हरेश काबनना, ज्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला. पुढचा बॉल थोडासा कोलबा टप्प्याचा शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यांना अडवणी केली अगदी चांगली आणि इथे मात्र धाव घेण्याची संधी निर्माण करून दिली नाही. आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. थोडंसं बॅकअप देण्याचा प्रयत्न गोलंदाज सुदेश सालुंके हा करत असताना. पुढचा बॉल प्रहार केला, इनसाइड आउट, एक्स्ट्रा काबर, चेंडू फरार. षटकार नंतर फलंदाज हरेश बॅट मधून हा चौकार. पॉवर सर्कलचं षटक आहे, त्याच्यामुळे प्रहार करावा लागेल. आणि ते करत असताना मॅच मध्ये फलंदाज हरेश कावन हा फलंदाज ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार पाहिला. हा प्रॅकर पुन्हा पूल केलाय. मुख्य समालोचन कक्षाला मानवंदना दिली आणि ठोकला हा दुसरा षटकार.
दुसरा षटकार फलंदाज हरेशच्या बाटामधून आलाय. धावेला अगदी वेग दिलाय. संघाची धावसंख्या पाहिली 17 धावा फलकावरती आहेत. थोडासा जड मध्ये बॉल फेकलाय. शॉट थर्ड मान मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत संधी अंतिम बॉल वरती आले सिंगल. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना सध्या जितो 11 जिते संघ जाऊन पोहोचला तब्बल 18 या आकड्यावरती. आयवा कॅशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. एवन जोडी आमचे दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील यांच्याकडून. प्रेक्षक कमाल कॅशसाठी 500 रुपयानं त्याच्यासाठी धडपड करत होते आमचे प्राप्ती डिजिटलचे अर्थात जितूबाई गोंदली. तर इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल 18 या आकड्यावरती. भरपूर चांगला स्टार्ट मिळाला. फलंदाज हरेश गाबननं अगदी चांगली बॅटिंग केली. 2 षटकार आणि 1 चौकार. वैयक्तिक पाहिलं तर 17 धावांचं योगदान दिला. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा ट्रम्प कार्ड न्यू यंगस्टर वाहाल टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याचा वापर केला मॅच मध्ये. आता विकेटसाठी प्रयत्न करावा लागेल सध्या न्यू यंगस्टर वाहाल टीमला आणि त्याच्यासाठी संगणक सरसेनापती सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या भूमिकेवरती आलाय तो मात्र घनश्याम पाटील. मागील मॅच मध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली. आता या मॅच मध्ये कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल संगणक जबाबदारने खेळ साकार बागे. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 18 आल्या. आता धावगतीला ब्रेक लावला जाईल की वाऱ्याच्या वेगानं प्रवास सुरू ठेवेल. सध्या बॅटिंग करत असताना जितो 11 जिते संघ. समोर फलंदाज पाहिलं तर हरेश गावन छान विस्फोटक रूप धारण केलं. विस्फोटक बाणा आजमावलाय आणि त्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार पाहिलेत. सेकंड षटक पहिलाच बॉल घनश्याम पाटील. लाईन पाहावी लागेल. ऑप्स्टमच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की बॉल वाईट आहे. लगेच दंडित घोषित केला ना. इट इज अ वाईट. अवंतर एक्स्ट्रा 1 धाव. एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 19 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना जितो 11 जिते संघ. हरेश गावन वैयक्तिक दमदार योगदान देतो आणि तो सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला केला. चेंडू हवेमध्ये. जीवनदान दिलं फलंदाज हरेश गावनला आणि त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल मॅच मध्ये न्यू यंगस्टर वाहाल टीमला. इथे जीवनदान दिलं. या बॉलवरती धाव आली अवघ्या एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. पुढचा बॉल. पुन्हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅच लँड. चेंडू डिलाबा झालाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य. दुसऱ्या साईडनं फलंदाज निलेश पाटील स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय आणि हे महत्वाचं राहिलं सध्या जिते टीमसाठी. कारण की दुसऱ्या साईडनं हरेश गावन आक्रमण झालाय. त्याच्या बॅटमधून सध्या धावा येतात ते मात्र जितो 11 जिते टीमसाठी आणि त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न सध्या फलंदाज निलेश पाटीलने केला. समोर हरेश गावन चांगली गोलंदाजी साकारत असताना मॅच मध्ये थोडंसं बॅकअप देण्याचा प्रयत्न. संगणक या टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि तो सध्या एक अष्टपैलू खेळाडू घनश्याम पाटील मॅच मध्ये बॅकअप कमबॅक करून देतो न्यू यंगस्टर वाहाल टीमला. समोर तेवढा धाकड खेळाडू हरेश गावन दिलेलं जीवनदान त्याचा फायदा उचलेल का. मात्र अगदी चांगली गोलंदाजी. लाईन थोडीशी खराब होती आणि इथे मात्र पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धाव जोडली जाईल. एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर 22 अंकावरती जाऊन पोहोचला बॅटिंग करत असताना जिते संघ. आडव्या बॅटचा वापर केलाय प्रॉपर फॅटच्या रडारवरती. चेंडू चालला थर्ड मॅनला. 1 टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. हा चौकार. एका हातानं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये करतोय हरेश गावन आणि तेवढीच चांगली फलंदाजी. पुन्हा प्रहार. अजून एक तडाखा. अजून एक धमाका. ठोकला हा तिसरा षटकार फलंदाज हरेश गावन.
प्रत्येक दिशेनं फटका एक्झिक्यूट करतो हा क्लास आहे फलंदाज हरेश काबांचा आणि तिथे मात्र आपण पाहिलं तशाच रीतीनं फलंदाजी आयवा कॅच प्रेक्षक कमाल कॅचसाठी या स्पर्धेची A1 जोडी अर्थात आमच्या या स्पर्धेचे मुख्य प्राणी ते मुख्य आयोजक करते नक्कीच संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला दिलं जाईल. पाच चांगली स्पर्धा अनेक सारे कॅश प्राइज भरपूर मोठी स्पर्धा अगदी रॉयल थाट आयोजन सोहळा तुम्हाला आमदार चषकाचं पाहायला मिळतं. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि अंतिम मॅच आजच्या दिवसामध्ये लाईन पाहावी लागेल. एक्स्ट्रा धाबा खर्च करतो घनश्याम पाटील संघनायक या यस पंचांचा इशारा वाईट 1+1 टोटल या 2 धाबा शुभ संकेत राहिले सध्या जिथे टीम साठी कारण की सलामीची जोडी भरपूर चांगला खेळ साकारतो. मॅच इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे संघर्ष देखील मोठा करायचा आणि ते करत असताना हरेश काबन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती निलेश पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये सध्या 2 धाब्याचे योगदान निलेश पाटीलने दिलंय. तो मात्र बॅटिंग करत असताना जितो 11 जिथे टीम साठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा घनश्याम पाटील हो इथे पुन्हा एकदा लाईन भडकला पा एक्स्ट्रा अवंतर धाबा भरपूर मागण्या राहतील न्यू यंगस्टर वहाल टीम साठी कारण की अतिरिक्त धाबांचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 4 वाईट बॉल फेकल्यात आणि 5 अतिरिक्त धाबा खर्च केल्यात गोलंदाज घनश्याम पाटीलला. या कर्दनिका रात्री सेकंद सत्रामध्ये न्यू यंगस्टर वहाल टीम साठी हा ट्रॅकर होता फुल केला चांगला फटका बॅकवर्ड्स कव्हर लेग एरिया क्लिअर केलाय दिला तडाका मितीसा ठोकला निलेश पाटीलनं हा षटकार. जेलसाठी प्रेक्षक कमाल जेल अर्थातच आयवा जेलसाठी मंगेश पाटील ही एक चांगली संकल्पना प्रेक्षकांसाठी देखील जे मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्यासाठी देखील ही सुवर्ण संधी असणार. प्रेक्षक कमाल एक कॅच पकडा 500 रुपयाचं इनाम घ्या. भरपूर चांगली संकल्पना. या स्पर्धेची A1 जोडी हे पण आयोजक करते आमचे संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस पलकावरती धाबा आल्या. तब्बल धाब्याची लयलूट केली साईराजे सर बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये जितू 11 जिथे टीमला संघाची धाबा संख्या पहिली संघ 41 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये 18 आल्या आणि सेकंड षटकामध्ये 23 धाबा खर्च केल्या घनश्याम पाटीलला. 12 बॉल मध्ये आता बॅकअप कमबॅक करावा लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट काय असेल ना मॅच मध्ये न्यू यंगस्टर वहाल टीम साठी ती विकेट हरेश काबांची ज्यानं एका हातानं भरपूर चांगला खेळ साकारला. टार्गेट सेट करण्यासाठी एका हातानं संघर्ष करता गोलंदाज प्रतीक पाटील एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वर त्याला जबाबदारीने गोलंदाजी साकारावी लागेल. विकेट साठी तुम्हाला प्रयत्न मेहनत मॅच मध्ये करावी लागेल. समोर फलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये हरेश काबन प्रहार करण्याचा प्रयत्न पाठची टॉपेज यष्टीरक्षकाला चकवा दिला. टार्गेट हिटचा प्रयत्न केला सिंगल कंप्लीट झाली आणि इथे मात्र एकाच धाब्यानं समाधान. या बॉलवरती भरपूर काय घडला कॅच थोडीशी होती थोडासा शरीरापासून दूर बॉल होता त्याच्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न दोन्ही एड न केला आणि दोन्ही फलंदाज पॉपेस स्क्रीज वरती पोहोचल्यात. या बॉलवरती सिंगल आली एकेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचल्या. तब्बल 42-42 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जितो 11 जिथे संघ गोलंदाज प्रतीक पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. समोर निलेश पाटील हा फलंदाज निलेशच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आलाय. वैयक्तिक दोन्ही फलंदाजांना चांगले योगदान दिलंय सध्या जिथे टीम साठी हो प्रहार केलाय. चेंडू आबेमध्ये इलिमिनेशन ताकद कमी आहे क्षेत्ररक्षक नाहीये स्ट्रेट डाईव्ह ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू फरार मंतीचा ठोकला चौकार. चौकार आला. फलंदाज निलेश पाटील याच्या बॅटमधून धावेला अगदी वेग दिला. वाऱ्याच्या वेगानं सध्या प्रवास करतोय. बॅटिंग करत असताना जितू 11 जिथे संघ जाऊन पोहोचला तब्बल 47-47 या आकड्यावरती. तिसरा गोलंदाजावरती देखील आता प्रहार करण्याचा प्रयत्न मनसुबा आजमावलाय फलंदाज निलेश पाटीलनं ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहिला. प्रतीक पाटील वरती प्रहार केलाय. 3 बॉलमध्ये 6 धाबा प्रतीकने खर्च केल्यात.
पुढचा बॉल फुलटॉस बॉल टॅपिंग क्रिकेट झाला ऑन साईडला लावून द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे सिंगल कंप्लीट झाली एकच धाबेनं समाधान मानलाय पण सिंगल डबल त्याच्यानंतर मोठे फटके एक चांगला टार्गेट मॅच मध्ये सध्या सेट करतो बॅटिंग करत असताना जितू आई 11 जिते संघ दोन्ही सलामीवीर अध्यापिक स्थळ टोकून बसल्यात हा स्थळ कशासाठी ना तर जिते टीम साठी एक चांगल्या टार्गेट वरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला फलंदाज निलेश पाटील आणि हरेश काबंना प्रतीक पाटील पुढचा बॉल समोर हरेश काबन ओ प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये आता विकेटची संधी निर्माण झाली आणि अखेरकार पहिला धक्का बॅटिंग करत असताना जितू आई 11 जिते टीमला फलंदाज हरेश काबन बाक टू द पवेलियन बाजून त्या खेळाडूचं स्वागत देखील केलं जातं कारण की तेवढं चांगलं योगदान दिलं जिथे टीमसाठी फलंदाज हरेश काबांना वैयक्तिक 29 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारली आणि तो फलंदाज मैदानातून बाहेर झाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी इन होत असताना फलंदाज रोहित म्हात्रे गोलंदाज तया प्रतीक पाटील हो चेंडू हवेमध्ये फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत हो अगदी चांगला झेल पकडला क्षेत्ररक्षक होते तिथे घनश्याम पाटील स्वतः संघ नायक पकडला झेल संपला फलंदाज रोहित म्हात्रेचा खेळ हा बॅक टू बॅक दुसरा धक्का दिला बॅटिंग करत असताना जितू आई 11 जिते टीमला थँक्यू डीजे पा मॅच मध्ये थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न प्रतीक पाटील हा एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याने स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि चांगली गोलंदाजी या षटकामध्ये थोडंसं आपण पाहिलं सुनील सर तर धावेवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न प्रतीक पाटीलचा राहिला संघाची धावसंख्या पहिली संघ 48-48 आकड्यावरती बॅटिंग करत असताना जितू आई 11 जिते संघ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेम म्हात्रे हा इन झाला ऑन हॅट्रिक या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेल का गोलंदाज प्रतीक पाटील आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये कोणी हॅट्रिक संपादन केले नाही मात्र आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 2 गोलंदाजांना हॅट्रिक संपादन केले हा तिसरा गोलंदाज या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेल का हा मोठा प्रश्न 48 धावा धावपुस्तकावरती षटक क्रमांक 30 मार्गाच्या समोर प्रेम म्हात्रे गोल्डन बॉल थोडासा वेटान ऑच करण्याचा प्रयत्न लाईन खराब पंचाने दंडित घोषित केला 38 वाईट आणि पंचाचा इशारा की बॉल वाईट आहे अतिरिक्त धाव संघ 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचला अद्याप या षटकाचा आपण विचार केला तर अंतिम बॉल शिल्लक आहे ऑन हॅट्रिक गोलंदाज प्रतीक पाटील चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध केली 12 बॉल मध्ये तब्बल 41 धावा जमा केला त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी प्रतीक पाटीलची पाहायला मिळतं हो पाकफुट वरती पंच केला हा फटका पाईन रिझर्व मध्ये लॉन्च केला अंतिम बॉल वरती टोकला हा चौकार फलंदाज प्रेम म्हात्रेच्या बॅट मधून क्या बात है मंच के ऊपर तशरीफ रखते हुए मंगला रेसिडेंस के हमारे मेंबर और हमारे दीपक शेठ पाटिल इनके बहुत ही खास मित्र अभिषेक गुप्ता सर और हमारे समाधान सिंह ने सर आपका स्वागत है दमदार आमदार ट्रॉफी 2025 में 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 18 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धाबा पाहिला तर 53 धाबा धावपुस्तकावरती आल्यात 5 चांगली बॅटिंग झाली पहिल्या पूर्वार्धामध्ये जितू आई 11 जिते टीमची मात्र शेवटच्या षटकामध्ये आता स्थगिती लावेल का गोलंदाज धीरज पाटील ज्याचा वापर केलाय सध्या न्यू यंगस्टर वाहाल टीमला शेवटचं षटक या टर्लिंग पॉईंट षटक राहिले का जर धावगतीला ब्रेक लावला तर सेकंड 17 मध्ये चांगली फाईट करू शकतं न्यू यंगस्टर वाहाल टीम धीरज पाटील समोर फलंदाज पाहिलं तर निलेश पाटील
ॲज द ओपनर आहे ओपनिंग ब्लास्ट फाला मित्र फायर करत असताना हा ठोकलाय षटकार. काय काय फटका होता, जबरदस्त नजरेचा कैदाना. पण या ठिकाणी मंगेश सर आपण पाहिला की सूर्याच्या अतिनील किरणासमोर लखलखीत प्रकाश तेजमय व्हा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका एक्झिक्यूट केला या फलंदाजानं. संघाची धावा संख्या फायली 59 59 धावा धाव पुस्तकावरती. पायी खेळपट्टी साई सर आपण पाहिलं तर फलंदाजासाठी पोषक राहिली आणि त्याचा फायदा सध्या उचलत असताना निलेश पाटील थोडंसं वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न दिशा देण्याचं काम होता. बाट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील यस लेग पास मध्ये या 2 धाबा कंप्लीट केला. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावा संख्या पाहिली 61 61 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना जितवा 11 जिते संघ. फार चांगलं खेळ केलं फलंदाज हरेश काबन. त्याच्यानंतर आपण निलेश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीरनं चांगला खेळ साकारला सध्या जिते टीमसाठी. हो चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत ऑफ साईडला पकडलाय झेल संपलाय. फलंदाज निलेश पाटीलचा खेळ हा 3रा धक्का बॅटिंग करत असताना जिते टीमला. विभाग म्हणत असताना घोट गावातील एक नामवंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माजी सरपंच आदरणीय सन्माननीय या ठिकाणी आमचे वासुदेव मामा पाटील या ठिकाणी आलेले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागतम सुस्वागतम. निलेश पाटील म्हटलं तर आज आपण विचार करतो किमान 40+ लगत आणि त्यांचं वय असेल मात्र तरी देखील खेळ पहा अगदी इम्प्रेस केला आणि आज चांगली बॅटिंग जिथे टीमसाठी साकारली. 3रा धक्का लागलाय. संघाची धावा संख्या पाहिली 61 धावा फलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज धीरज पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर केतन ऑन द कार्पेट ऑन साइडला केलेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. उचलती फेकतील अवघ्या सिंगल तुम्हाला पाहायला मिळतं. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला 65 आकड्यावरती. पाहि या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर षटकाला त्याच्यानंतर मागे 3 बॉलमध्ये कमालीची गोलंदाजी केली. तिथे थोडासा पाकअप देण्याचा प्रयत्न न्यू यंगस्टर वाहाल टीमला केला. धाबेवरती अंकुश लावून ठेवला सध्या गोलंदाज धीरज पाटीलने. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान एक मोठ्या फटक्याची अपेक्षा धरून बसलाय. तो मात्र बॅटिंग करत असताना जितू I11 जिते संघ. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती प्रेम मात्रे त्याच्या बॅट मधून एक चौकाला क्षमता प्रोटेक्शन. अंतिम 2 बॉलमध्ये किमान एक मोठा फटका मारावा लागेल मात्र त्या रीतीनं फलंदाजी करेल का गोलंदाज तयार धीरज. वेगवान बॉल होता 50 वेग होता. लाईन देखील चांगली होती. योग्य लाईन योग्य दिशा अचूक टप्पानं नियंत्रित गोलंदाजी करत असताना शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज धीरज पाटील फेकला डॉट चेंडू. धावा संख्या स्थिर फलकावरती संघ 62 या आकड्यावरती. आता अंतिम एक बॉल आहे आणि टार्गेट सेट ऑफ बॉल असेल. किती धाबा लक्ष सेट करत पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जितो I11 जिते संघ. समोर प्रेम मात्र फलंदाज 4 धाब्यांचे योगदान दिलं सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक वरती. तेवढीच चांगली गोलंदाजी मॅच मध्ये धीरज पाटील करतोय सध्या वहाल टीम साठी. अंतिम बॉल फुलटॉस होता ऑन साइडला केला गॅप सिलेक्शन. चेंडू वेगानं परार. अंतिम बॉल वरती मिळते 4 ठोकलाय हा चौका. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जितू I11 जिते टीमनं तब्बल 66 धाबा जमा केल्या. सेकंड 17 मध्ये 67 धाब्यांचा प्रवास करावा लागेल. न्यू यंगस्टर वाहाल टीमला या प्रवास सुखरूप राहील की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण होईल या ऐकूया आपण सेकंड 17 मध्ये पुन्हा एकदा. आज दिवसभर ज्यांचा आपण अगदी गोड आवाज ऐकला ते आमचे सुनील सर यांच्याकडे आपण जाऊया सेकंड 17 साठी. मी इथे रजा घेतो. मला इथे समालोचन करण्याची संधी दिली. या स्पर्धेचे मुख्य आयोजकर्ते आमचे संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर आमचे साथी समालोचक आमचे अगदी जवळचे मित्र साईराजे यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो. मी इथे रजा घेतो. थँक्यू सो मच. जाऊया आपण सेकंड 17 मध्ये. सुनील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. थँक्यू.
नक्कीच नक्कीच आज त्यांचा आवाज आपण जबरदस्त ऐकला. एक पहाडी आवाज शिरोलीचे आमचे बंधुतुल्य मित्र मंगेश पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. तर या मंगेश आपला देखील शुभ सन्मान. आमचे दीपक दादा कामेश आपण देखील या. आपण मंगेश एक जबरदस्त समालोचक मित्र यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करूया. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर आयोजित दमदार आमदार ट्रॉफीमध्ये एक जबरदस्त समालोचन आपण पाहिलं. आमचे बंधुतुल्य मित्र नक्कीच आमचे मंगेश पाटील यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती. आमचे दीपकदादा पाटील आणि प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी लागली. आमचे कामेश पाटील, त्यानंतर आमचे ऋषभ पाटील असतील, आमचे बबलू पाटील, संपूर्ण श्रीकृष्ण क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज उदयास आली. आणि नक्कीच भिंतीवरील घड्याळ, मायेची उबदार पवित्र शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन मंगेश तुमचा शुभ सन्मान नक्कीच तुम्ही या ठिकाणी स्वीकारता. तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज कॅमेरामॅनच्या भूमिकेत अमर पाटील देखील आहेत. त्यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. नक्कीच थँक्यू मंगेश, आपण आलात आणि जबरदस्त समालोचन करून आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये एक नवीन घर आपण नक्कीच निर्माण केला. तर आपलं देखील मनापासून अधिक अधिक स्वागत. घोटचे गीतकार संगीतकार सन्मान्य वासुदेवजी पाटील साहेब यांचं आगमन या मुख्य मंचावर झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये अर्थात श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर आयोजित दमदार आमदार चषक 2025 या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. जाऊया आजच्या दिवसातील सगळ्यात शेवटचा सामना सुरू आहे, जिकडे प्रथम सत्र पूर्ण झालेले आहे. पहिल्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये पूर्वार्धामध्ये आपण बघितले धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या, त्या म्हणजेच 66 आणि निर्धारित 4 षटकांची ही लढत आहे आणि 4 षटकांमध्ये 66 बनवण्यामध्ये यश मिळालं यावेळेस जितू आई जिते संघाच्या फलंदाजांना, ज्यामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन अनुभवी खेळाडू निलेश पाटीलचं मिळालं. 19 धावांची सलामी त्याने दिली. त्याचबरोबर हरेश गावंडचा आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. या पद्धतीने मी अगोदर जतीन उल्लेख केला होता आणि त्याच पद्धतीने त्याने तो वापरलाय सुद्धा. 29 धावा त्याने धावपलकर जोडल्या. 8 धावांचा शॉट कॅमिओ प्रेम म्हात्रेचा, याचमुळे एकूण धावा बनलेल्या 67. 67 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल न्यू यंगस्टर. 67 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये. जवळजवळ 16.5 धावा अर्थात 16-17 धावा प्रत्येक षटकामध्ये अंदाजे अप्रॉक्सिमेटली इकडे बनवायचे आहेत फलंदाजी करणाऱ्या वाहळ्या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. अत्यंत प्रसन्न अशा पद्धतीचं हे वातावरण, रमणीय सायंकाळ अशा पद्धतीने वातावरणाला आपण उल्लेख करू शकतो. सकाळ असलं की ती प्रसन्न असते, हसरी असते, सायंकाळ मात्र रमणीय असते आणि अशी ही सायंकाळ इथे आपण बघत आहोत. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर डावखुरे हाताचे फलंदाज सुजल, स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाटील, गोलंदाजीसाठी हरेश गावंड आजच्या दिवसातील विकेट हॅट्रिक टेकर बॉलर, त्यामुळे त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये खेळ कसा होईल. डावखुरे हाताचा गोलंदाज, इथे एज लागली होती की नाही हा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या नजरा एसटी रक्षकाने इकडे वेधलेल्या आहेत, मला असं वाटतं कदाचित तिकडे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असावा. आपण आपल्या ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये बघूया. यस, चेंडू डायव्हर्ट झालेले, त्यामुळे हलका असा संपर्क तिकडे चेंडू फळीचा झाला होता. ही पहिल्या चेंडूवरची संधी निर्माण झाली होती, ती योग्य रीतीने वापरता आली नव्हती. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक पायांवर चेंडू जाऊन सरळ आदळतोय. इम्पॅक्टचा जर विचार केला तर आउटसाइड दी ऑफस्टिक इम्पॅक्ट आहे, हे फार लवकर ओळखलेलं आहे पंचांनी आणि त्याचमुळे ते इथे त्या पद्धतीचा इशारा करतायत, सूचित करतायत. पूर्वीची अंपायरिंग आणि अलीकडची अंपायरिंग यामध्ये फार मोठी तफावत आलेली आहे, फार मोठं अंतर आलेलं आहे.
टेनिस क्रिकेट विश्वाने फार मोठ्या बदलाला खरं तर पाहिलेलं आहे आणि बदलाला आपण सगळेजण सामोरे जात असताना त्या बदलाचा आपण भाग झालेले आहोत आणि त्याचमुळे अंपायरिंगचं स्टँडर्ड बदललेलं आहे. अंपायर यांच्या ज्या मर्यादा आहेत, पॅरामीटर्स आहेत, ते सुद्धा वाढलेले आहेत. अंपायरिंगचा जॉब करणं हे तितकं सोपं काम नाही. फार कमी वेळामध्ये निर्णय द्यायचा असतो आणि तो सुद्धा अचूक असला पाहिजे, हे फार महत्वाचं. इथे आउटसाइड एज अँड दिस टाइम टेकन बाय विकेट कीपर. यस, विकेट गोज डाऊन. दिस इज द फर्स्ट ब्लो फॉर न्यू यंगस्टर वाल. बॅटर प्रतीक पाटील डिपार्ट्स. सो मच. 13 जानेवारी पासून आमच्या मुरबाड मधील मानाची मशाची जत्रा सुरू होते, त्यामुळे सगळ्यांना आमंत्रण आहे या गाण्यासहित. म्हणजे डीजे नितीनच्या बरोबर सगळ्यांसाठी खुलं आमंत्रण आहे. मला कॉन्टॅक्ट करा, या आमच्या यात्रेची शोभा वाढवा. एक धावपलकर आहे सुजल घरत. पहिल्या चेंडूवर खरं तर आपण बघत होतो स्ट्रायकिंग एंडला होते, नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांना येण्याची संधी तिकडे मिळाली होती आणि प्रथमतः पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही यावेळेस फलंदाज प्रतीक पाटीलला आणि तिकडे आउटसाइड एज लागली. फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. नवीन फलंदाज अक्षय दापोलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीची बलदंड शरीरी यष्टी या फलंदाजाकडे आहे, चेंडूफळीचा योग्य संपर्क जर आणला तर मैदान सहजगत्या क्लिअर करू शकतो हा फलंदाज. तर नक्कीच व्यासपीठावरती हरिभक्त पारायण आदरणीय सन्माननीय अनंतबुवा मुंबईकर यांचा मुख्य व्यासपीठावरती आगमन, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे दिलीप दादा उत्कृष्ट हेअर कटर आणि त्यांची जी संघटना, त्यांचे जे अध्यक्ष देखील आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. नाभिक संघटनेचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर हरिभक्त पारायण काका यांचं आगमन झालेले. इथे फलंदाज बाद आहेत. एक धाव तर पूर्ण झाली होती, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. जोखीमपूर्ण धाव बनवण्याचा प्रयत्न हा फसला, अंगलट आला, फलंदाजाच्या जिवारी लागला आणि फलंदाज इथे बाद झाला. बेकार, फार वाकडा वाकडा पळाला पण काय नाही जमला. माझे समालोचक मित्र योगेश वाघ यांचा हा डायलॉग होता. क्रिकेटमध्ये समालोचना बरोबरच मनोरंजन या पद्धतीची जी खरं तर धारणा आहे ती याच सगळ्या कॉमेंटेटरची आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रत्यक्षात अनेक प्रेक्षकांची मनं सुद्धा रिझवलेली आहेत, ज्याचा अर्धव्यू जर आपण पाहिले, ज्याचे प्रणेते उद्गाते तुर्भेचे आपले दशरथ पाटील सर, त्यानंतर तो ट्रेंड योगेशने आणला. त्याचबरोबर बाबूशाह सुद्धा त्याच विचारांचे पाईक आहेत, त्याच कंपनीचे ओरकर आहेत असं सुद्धा म्हणायला लागेल. त्या दिशेकडे जाताना मग आपल्या शब्दांची पातळी सुद्धा थोडी खाली येते. 2 धावा धावपलकावर. यावेळेस इथे फटका अत्यंत चांगला आहे, स्लॉट स्वीपचा फटका. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज की जे आहेत या संघाचे संघ कर्णधार घनश्याम पाटील, त्याने त्यांच्या उपस्थितीची दखल घ्यायला लावणारा फटका इथे खेळलाय हा षटकार. शब्द हे शस्त्रापेक्षा अधिक घातक असतात. शब्दांचा जर तुम्ही योग्य वापर केला तर ते तुम्हाला वरदान ठरतील, परंतु शब्दांचा वापर जर योग्य करता आला नाही तर मात्र जीवावर सुद्धा बेतू शकतं. अगदी छोट्या छोट्या कारणावरून भांडणं तयार होत असतात आणि त्या भांडणामध्ये सगळ्यात महत्वाचं, बाकीची जी शस्त्र वापरतात लाठ्या काट्या त्या वेगळ्या, परंतु शब्द हेच माध्यम अत्यंत आक्रमक असतो. यावेळेस इथे एज लागली यष्ट्यांच्या मागे. आता इथे दर्जेदार झेल टिपला गेलेला आहे यष्टी रक्षकाच्या वतीने. लीलाधर तिकडे उपस्थित आहे, ज्या पद्धतीचं नाव आहे, फार अनुभवी हा खेळाडू आहे लीलाधर. त्याने टिपला जेल. प्रतिस्पर्धी संघाचा सेनापती इथे झालेला आहे ढेर. फलंदाज घनश्याम पाटील बाद. धन्यवाद. मंचकावरती नुकतंच आगमन झालंय आमचे समजितदादा पाटील.
तलोजा मजकूर यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेतात जब्बर शेख, कार्तिक भाई, अभिषेक गुप्ता, समाधान सिंगने, त्यानंतर आमचे पांडुरंग बुवा पाटील, त्यानंतर संपूर्ण आमचे आयोजक कमिटी या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत दमदार आमदार चषक 2025 मध्ये. साईराजे एका गोष्टीचा उल्लेख आज निश्चितच हेतू पुरस्कार करेल. अनेक स्पर्धांचे मंच मी अनुभवलेले आहेत. महाराष्ट्रभर समालोचनासाठी मी जात असतो. या मंचावर एक महत्वाची गोष्ट अशी वेगळी आढळली की या मंचावर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर आले आणि या मंचावर जास्तीत जास्त हरिभक्त पारायण दिवसभरामध्ये आलेले मला पाहायला मिळाले. आणि या अगोदरच्या मागच्या वर्षी मी त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला होता की हा परिसर कशा पद्धतीने आहे, इथे विचारांचे पायी कोण आहेत, कोणाचे विचार पुढे घेऊन आपण जात असतो. सद्गुरू वामन बाबा, त्याचबरोबर सद्गुरू सावळाराम बाबा, या सगळ्यांची परंपरा पुढे नेण्याचं काम आपण सगळेजण करत आहात. यावेळेस इथे लिडिंग एज लागली. यावेळेस फ्लायशिपचे क्षेत्ररक्षकाने अत्यंत चांगली भरारी घेतली आणि फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला. याचमुळे आणखी एक फलंदाज बाद 67 बनवायचे आहेत. अशातच तिसरा मोहरा गमावलेला न्यू यंगस्टर वहाळने. आणि दुसरं आहे प्रसंग अवधान. ह्या दोन्ही गोष्टी डीजे नितीनने आज आम्हाला दाखवलेल्या आहेत. त्याचमुळे पुन्हा पुन्हा तुमचं कौतुक असेल. या पद्धतीने तुम्हाला समय सूचकता जपावी लागते. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपण कसे खेळायला हवेत याचा विचार फलंदाज गोलंदाज सगळे करत असतात. ती सुद्धा त्यांच्या वतीने समय सूचकता असते. त्या वेळेला ते निर्णय ते सगळेजण घेण्याचा प्रयत्न करत असतात. इथे गोलंदाजी चांगली झालेली आहे, थोडी वरचढ बनत चाललेली आहे आता फलंदाजी करणाऱ्या संघापेक्षा जिते संघाची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये हरेश गावंड, आजचा दिवस हरेश गावंड मला असं वाटतं येणाऱ्या 10 वर्षांमध्ये विसरू शकत नाही. ज्या पद्धतीचं प्रदर्शन त्याचं आज इथे त्याच्या संघासाठी झालेलं आहे. संघ कर्णधार म्हणून पुढे उभा राहिलेला आहे, लीड केलेले आहे संपूर्ण संघाला. आणि संघ कर्णधार पथदर्शक असावा. संघ कर्णधाराने उदाहरण सेट केलं पाहिजे, त्याचबरोबर एक मार्ग नेमला पाहिजे, संपूर्ण संघाला तो मार्ग दाखवला पाहिजे आणि संघाची सुद्धा कामगिरी बनते संघ कर्णधाराने बनवलेल्या त्या मार्गावर. त्या मार्गाचं खरं तर पुढे जात असताना राजमार्ग बनवण्याची. आणखी एक फुलं लेनचा चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळलाय. हलकीशी अपील रेज केली होती. मराठीमध्ये एक म्हण आहे, खावे त्याला खवखवे. याचा अर्थ गोलंदाजाला नेमकं माहित होतं की इथे जो इम्पॅक्ट आहे तो योग्य नाही, त्यामुळे गोलंदाजाने स्वतःला थांबवलं होतं, आवरलं होतं. तितकी तीव्र प्रतिक्रिया, इंटेन्स अपील तिकडे गोलंदाजाने केली नव्हती. 9 धावा धावपलकावर. बऱ्याचदा पंच अपील मधला फील जाणून घेत असतात, त्यावरून ठरवत असतात की काय करायचंय, निर्णय नेमका कोणता द्यायचा आहे. 9 धावा धावपलकावर 4 गडी बाद आहेत. बनवायचे धावा 67. यंगस्टर वहाळ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. पायांमध्ये ठेवलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न जाऊ दिलेला आहे. कधी कधी फलंदाज पर्पजफुली म्हणजे डेलिबरेटली अशा पद्धतीच्या फटक्यांसाठी बॅट तिकडे उगारत असतात, फिरवत असतात, जेणेकरून त्याचं जे अंग आहे ते मोकळं व्हावं, बॉडी फ्री व्हावी, असा त्यामागचा उद्देश असतो. कारण मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज करण्याला, वॉर्मअप करण्यासाठी वेळ नसतो, तुम्हाला थेट खेळावं लागतं. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट विशेप मध्ये खेळत आहेत. फ्रंटफुटला असताना पूल करता येणं हे ज्या फलंदाजाला जमलं त्या फलंदाजाकडे अतिरिक्त वेळ आहे असा आपण त्याचा निष्कर्ष देऊ शकतो. या अगोदर चर्चा करत असताना रोहित शर्माची चर्चा आपण केली होती. समोरच्या दिशेने लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु ते आभाळाकडे बघतात. याचाच अर्थ चेंडू त्यांच्या डोक्यावरून पलीकडे निघून गेलेला आहे. आणखी एक हवाई फटका. एअर स्ट्राइक बाय बॅटर प्रफुल्ल घरत. थँक्यू सो मच. जितू आई जिते संघ आज कृतांत 11 जिते या नावाने या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेला आहे. कृतांत अर्थात या स्पर्धेचे दमदार आयोजक, समाजसेवक, गोल्डन मॅन दीपक दादा यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या नावाने हा संघ आज उतरलेला आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फॉलो थ्रू जर तुम्ही बघितला तर तो प्रचंड वेगवान आहे.
गोलंदाजाने सुद्धा वेग दिला होता, इकडे फॉलो थ्रू अत्यंत चांगला मिळाला, परंतु हे सगळं करत असताना चेंडू फळीचा संपर्क तुम्हाला आणावा लागतो तर धावा मिळतात. यावेळेस हा चेंडू निर्धाव. कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ करंजाडे आपण बघितला आणि ज्यांच्या बरोबर अत्यंत घनिष्ठ आणि जवळचे संबंध या स्पर्धेचे को ऑर्गनायझर कामेश पाटील यांचे आहेत. त्यामुळे कामेश तुलाही शुभेच्छा असतील. म्हणजे आयोजकांनी इथे उतरवलेले संघ कंपॅरेटिव्हली चांगला खेळ इकडे सादर करत आहेत असं म्हणायला हरकत नाही. याचा अर्थ मग फक्त आयोजन नाही तर क्रिकेटचा स्टँडर्ड सुद्धा इथे व्यवस्थितरित्या जपण्याचं काम हे आपले आयोजक करतात. त्यांच्याकडे ती नजर आहे, करडी नजर आपण म्हणूया. रोहिंजन ब संघ आज क्वालिफाय झालेले आहेत, ते सुद्धा या आयोजकांपैकी ऋषभ पाटील यांची ती टीम होती. त्यामुळे निर्णय अत्यंत चांगले घेतलेले आहेत ह्या सगळ्यांनी असंच आपण म्हणूया. 17 धावा आहेत, धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा बनवायचे आहेत 67. आखूड टप्प्याचा चेंडू प्रचंड गतीने फेकला गेलेला आहे. खरं तर गोलंदाज हा चेंडू निर्धाव आल्यानंतर त्याला हायसं वाटलं असेल, कारण आखूड टप्प्याचा चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू अलीकडे फलंदाज सोडत नाहीत, त्यावर आक्रमक बनत असतात, पूल किंवा हुकचा फटका खेळत असतात, चेंडूला सीमारेषेच्या पलीकडेच फेकत असतात, परंतु असं काही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज रोहित म्हात्रे गोलंदाजी करतायत. स्ट्रायकिंग एंडला रुशाल आहेत. यावेळेस फटका बसलाय. आणखी एकदा लीलाधरच्या सुरक्षित हातांच्या जोडीमध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आणखी एकदा झेल टिपला गेलेला आहे. आणखी एक फलंदाज बाद. 5वा मोठा हदरा न्यू यंगस्टर व्हाळला. रुशाल बाद. एज्युकेशन इज ए काइंड ऑफ वेपन. शिक्षण हे शस्त्र आहे. त्याचबरोबर सोल्जर इज द बॅकबोन ऑफ आवर डिफेन्स सिस्टीम, की सैनिक हा फार मोठा घटक आहे संरक्षण व्यवस्थेचा. यावरही बोलता येईल. इथे एज लागली होती असं वाटतं. मागच्या बाजूने एक क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. फ्लाय स्लिपमध्ये एकही धाव मिळत नाही. परिस्थिती विरोधात जायला निघालेली आहे आता फलंदाजी करणाऱ्या संघाच्या, परंतु इथूनही सामना एखादा त्याचा टर्न घेईल का किंवा बदलेल का सामना, त्याचा रंग बदलेल का. कधी कधी माणसाचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. एखादी घटना अचानक अशी अनपेक्षितरित्या घडते आणि तिथून पुढे माणसाचं नशीब बदलतं. रंकाचा राजा होतो, बऱ्याचदा राजाचा रंक सुद्धा होत असतो. त्यामुळे क्रिकेटच्या सामन्याने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत. क्रिकेटच्या सामन्यामध्ये स्पॉन्टेनियस चेंज येत असतो, इमिजिएट चेंज ज्याला आपण म्हणतो. पायांमध्ये ठेवलेला चेंडू आहे. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. यावरून सामन्याचा निकाल प्रेक्षक वर्ग त्याचा अंदाज निश्चितच देत असतील. ज्यावेळेस तुम्ही धाव असून सुद्धा ती धाव बनवत नाहीत, याचा अर्थ सामन्यावरची तुमची पकड आता ही सैल झालेली आहे, ढिली झालेली आहे. आणि याचीच दुसरी बाजू अशी की प्रतिस्पर्धी संघाची मगर मिठी आता सामन्यावर बसायला लागलेली आहे. या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन षटक इथे हाताळलेलं आहे गोलंदाज रोहित म्हात्रेने. त्याचंही जोरदार कौतुक करूया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकाच संघातून 2 गोलंदाज आपण पाहिले. या अगोदर हरेश गावंडने विकेट हॅट्रिक मिळवली होती आणि रुपेश म्हात्रेने सुद्धा हॅट्रिक मिळवलेली आहे. क्या बात. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये हरेश गावंड हॅट्रिक घेणारा गोलंदाज, दुसऱ्या सामन्यामध्ये रुपेश म्हात्रेने हॅट्रिक मिळवली आणि पहिल्याच सामन्यामध्ये यस. आणि तिसऱ्या सामन्याचा विचार केला तर रोहित म्हात्रे त्यांचे 3ऱ्या क्रमांकाचे गोलंदाज, त्याने विकेट हॅट्रिक मिळवणारं षटक हाताळलं. यापेक्षा अधिक चांगली गोलंदाजी ती कोणती. काही दिवसापूर्वी बापू शिंदे नावाच्या एका इस्माबरोबर माझा वार्तालाप झाला होता. असेच को इन्सिडेंटली ते मला मिळाले होते, भेटले होते. त्यावेळेस कृष्णा सातपुते आणि त्यांचे ते कोच म्हणून होते. डिंग डॉंग संघ पुणे संघाकडून खेळताना त्यांना ते कोचिंग देत होते. त्यावेळेस त्यांच्याबरोबर चर्चा केली असताना त्याने एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की स्पर्धा तुम्ही जर जिंकायची असेल तुम्हाला, तर तुमच्याकडे परफेक्ट गोलंदाज पाहिजेत. म्हणजे जर तुम्हाला 4 वापरायचे असतील तर 4ही गोलंदाज तुमचे परफेक्ट हवेत. त्यामध्ये कोणतीही ढील नको. आणखी एक फलंदाज बाद.
तुमच्याकडे फलंदाज कमी असतील तरी चालतील, परंतु गोलंदाज तुमचे धारदार आणि तीक्ष्ण त्याचबरोबर नियंत्रित गोलंदाजी करणारे हवेत, तर तुमचं नाव मोठं बनेल, तर तुम्ही क्रमाक्रमाने सामने पुढे जिंकत जाऊ शकता. आणि हे आपल्यालाही पाहायला मिळतं. म्हणजे तुमच्याकडे फलंदाजी जर चांगली असेल तर त्या फलंदाजीच्या जीवावर तुम्ही एखाद्या स्पर्धेमधील आव्हान कायम टिकून ठेवालच असं नाही. अलीकडे तर फलंदाजीच्या सगळ्या कक्षा रुंदावल्या गेलेल्या आहेत, कारण वेगवेगळे फटके आले फलंदाजांकडे. इम्प्रोवाइज क्रिकेट आलं, जिकडे रिव्हर्स फटका पूर्वी खेळला जायचा, आता त्याचं कन्व्हर्जन स्विच मध्ये झालेलं आहे. म्हणजे आणि पूर्वी रिव्हर्स फटका म्हटला की डीप थर्ड मॅन रिजन कडे चेंडू जायचा, अलीकडे तो स्वीपर कव्हर कडे सुद्धा जायला लागलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट बदलत चाललेली आहे. प्रतीक म्हात्रेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेलं आहे. प्रत्येकनेही एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये निश्चितच इथे यश मिळवलेलं आहे. वाहत्या गंगेमध्ये त्यानेही त्याचं घोडं नाहू दिलेलं आहे. आणखी एक फलंदाज इथे बाद झालेला आपण बघतो. न्यू यंगस्टर वहाळ संघ आता प्रचंड अडचणींमध्ये. तो या स्पर्धेचा जर विचार केला तर ऋतिक केनी पेठालीचे ज्यांनी लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 चौकार दाखवले, त्याचबरोबर आशिष नेरुळकर, संतोष दादा पाटील यांच्या वतीने गोलंदाजाने हॅट्रिक मिळवली तर 500 रुपये. फार लवकर ही अनाउन्समेंट करावी लागली कारण वेळ कमी होता. सनी काळे धरणाचे यांनी या स्पर्धेमध्ये लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 षटकार दाखवले होते. क्या बात. सोपान पाटेकर करण जाटचे त्यानेही 3 षटकार दाखवले होते. त्यामुळे ही खेळपट्टी ज्यांनी कोणी बनवलेली आहे, पिच कुरेटर, त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण खेळपट्टी स्पॉइल सुद्धा झालेली नाही. त्याचबरोबर फलंदाजी करणारे फलंदाज सुद्धा इथे एन्जॉय करतात. त्याचबरोबर गोलंदाजांना सुद्धा ही खेळपट्टी खरं तर समान संधी देते. गोलंदाजी जर तुमच्याकडे चमक असेल तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता, हे सुद्धा ह्या खेळपट्टीने दाखवून दिलेले आहे. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी पोषक खेळपट्टी बनवणं हे फार आव्हानात्मक असतं. कधी कधी खेळपट्ट्या अशा असतात ज्या फलंदाजीसाठी चांगल्या असतात, म्हणजे पाटा विकेट ज्याला आपण म्हणतो, तिकडे गोलंदाजांसाठी फार काही नसतं. आणि म्हणून काही काही विशिष्ट मोठ्या फलंदाजांच्या आवडीचे काही ग्राउंड असतात, व्हेन्यू असतात, त्यांना त्या ग्राउंडवर खेळणं फार पसंत होत असतं. 17 धावा धावपलकावर 8 गडी बाद आहेत. 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. बक्षीस पात्र फेरी जिंकण्यापासून अवघे 2 चेंडू दूर आहेत. जितू आई 11 जिते, अर्थात कृतांत 11 जिते. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत जर्सी नंबर 17 डी नाईट फॉर रन. आणखी एक निर्धाव षटक इकडे येऊ शकतं जर तुम्ही धाव पूर्ण केली नाही तर. पाहायचं आता माणुसकीचं दर्शन फलंदाज करतील की हा माइलस्टोन गाठण्यापासून गोलंदाजाला रोखतील. यावेळेस इथे एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. या स्पर्धेतील एक टीम अशी आहे की ज्या टीमच्या 4ही गोलंदाजांनी विशेष गोलंदाजी, विशेष कामगिरी, खास आणि झकास कामगिरी करून दाखवलेली आहे. आणखी एक विकेट मेडन ओव्हरचं षटक इकडे आलेलं आहे. प्रतीक म्हात्रेने एकही धाव खर्च केले नाही, 4 गडी इथे बाद केले आणि याचमुळे या स्पर्धेतील दुसरा दिवस आपल्या नावावर करण्यामध्ये यश मिळालेले आहे. कृतांत 11